वेअर करू शकता। तर हा पण बेस्ट सेलिंग असा आयटम आहे। हा वाईन कलर आहे आणि बघाल याच्यावर सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे। तर हा पण माझ्याकडचा बेस्ट सेलिंग आयटम आहे। तर अशा ब्लाऊजवर तुम्ही कशा साड्या नेसायचा असा जर प्रश्न पडत असेल तर अशा ब्लाऊजवर सुंदर अशा सिल्कच्या, प्युअर कॉटनच्या अशा सर्व प्रकारच्या लाईट कलरच्या साड्या छान दिसतील। तुम्ही बघाल याच्यावर ब्लू कलर आहे, व्हाईट कलर आहे, येलो कलर आहे। तर याचा कॉम्बिनेशन असणाऱ्या सर्व साड्या या ब्लाऊजवर छान दिसतील। तर असे सुंदर सुंदर कलेक्शन तुमच्याकडे साड्यांचं असेल तर ब्लाऊज वाचून तुमचं अडलं असेल तर असे ब्लाऊज तुम्ही परफेक्ट वेअर करू शकता। ज्यांना विदाऊट पॅड ब्लाऊज आवडतात त्यांच्यासाठी सुंदर ऑप्शन आहे। आता हा बघाल, हा पिंक कलरचा प्लेन ब्लाऊज आहे आणि विदाऊट पॅड आहे। तर मी वेअर केलेली साडी आहे, याच्यावर देखील हा ब्लाऊज छान दिसेल। आणि पिंकला अपोजिट ब्ल्यू कलर आहे, तर स्काय ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू, डार्क ग्रीन अशा सर्व साड्यांवर हा पिंक कलरचा ब्लाऊज छान दिसेल। बेस्ट ऑप्शन आहे। तर तुम्ही बघाल वुडन डॉट आहेत याच्यावर। तर याच्यात देखील भरपूर कलर अवेलेबल असतात, व्हाईट, ब्ल्यू, क्रीम कलर, ब्लॅक कलर। तर तुम्ही अशा सुंदर सुंदर ब्लाऊजचं कलेक्शन तुमच्याकडे वॉर्डरोबमध्ये ठेवून वेगळे वेगळे मस्त मिक्स मॅच करू शकता। या ब्लाऊजची साईज असते साधारण 30 to 40 म्हणजे 30 ते 40 ब्रा साईज असते आणि आतमध्ये मार्जिन पण दिलेलं असतं आणि आतमध्ये बघाल अस्तर पण असतं। तर तुम्ही शिलाईला 550-600 रुपये घालवण्यापेक्षा असे सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्ही स्वस्त आणि मस्त रेटमध्ये ऑर्डर करून घेऊ शकता। तर आपल्या सिल्कच्या साड्यांवर देखील कुठला ब्लाऊज घालावा हा ऑप्शन आपल्याला प्रश्न पडतो। तर हा सुंदर असा ऑप्शन आहे। तर खूप सुंदर सुंदर पैठण्या असतात, त्याचे ब्लाऊज मग कधी टाईट होतात, कधी खूपच लूज होतात, कधी वापरून वापरून खराब होतात। तर अशा वेळेस असे मस्त सिल्कचे ब्लाऊज खूप सुंदर असा ऑप्शन आहे। तर तुम्ही बघाल मी वेअर केलेले या साडीवर देखील हा ब्लाऊज छान दिसेल। म्हणजे खूप सुंदर सुंदर तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे वेअर करायचे आहेत। आणि हे खूप सुंदर सोबर असे ब्लाऊज असतात। तर बघाल कॉटनचं आतमध्ये अस्तर असतं आणि हे ड्रायक्लीनचे पीस असतात, कारण हे एकदम डेलिकेट असे वेअर आहेत, त्यामुळे हे सर्व तुम्ही जर ड्रायक्लीन केले तर बेस्ट ऑप्शन आहे। तर बघाल या